नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. मित्रांनो, 2022 असेल, 2023 आणि 2024 या तीनही वर्षातील जर तुमचा पीक विमा थकीत असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता 2023चा उर्वरित 75%चा पीक विमा असेल, 2022 असेल किंवा 2024 असेल, या तीनही थकीत पीक विमा जो आहे, या तीनही वर्षांचा थकीत पीक विमा जो आहे, तर याचं वाटप लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार असल्याची माहिती ही शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून दिली होती. मित्रांनो, आता 30 लाख शेतकरी बांधवांना हा 3 वर्षांचा पीक विमा मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली होती. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला एक टप्पा वितरण हे झालेलं आहे. नुकतंच 11 ऑगस्टमध्ये जो काही GR करण्यात आला, 11 ऑगस्ट रोजी शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि आता जो दुसऱ्या टप्प्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे, तर हा दुसरा टप्पा केव्हा वितरित होणार, यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मिळणार आहे, सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की 2022 पासून तर 2024 पर्यंतचा जो थकीत पीक विमा आहे, यामध्ये 30 लाख शेतकरी बांधवांना मागील 3 वर्षांचा पीक विमा हे वाटप होणार अशी माहिती शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून दिलेली आहे. तर यामध्ये नक्की कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर मित्रांनो, यामध्ये मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्हे आहेत, त्यानंतर विदर्भातीलही जिल्हे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर विदर्भातील कोणती जिल्हे आहेत ते जाणून घेऊया. यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा या 5ही जिल्ह्यांमधील, विदर्भातील या 5ही जिल्ह्यांमधील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 5ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की या 5ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जो पीक विमा त्यांचा रखडलेला आहे, तर त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे. आता यानंतर अहिल्यानगर भागाचा आपण विचार केला तर अहिल्यानगर भागामध्ये 2024मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि 110%पेक्षाही जास्त नुकसान हे अहिल्यानगर भागातील झालेलं आहे. त्यामुळे अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि गडचिरोली या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये 2022, 2023 आणि 2024चा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे, जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, तर हा मंजूर पीक विमा दुसऱ्या टप्प्यातील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण जर पाहिलं तर बुलढाण्यातील सुद्धा 5ही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड याही जिल्ह्यांचा समावेश आहे. याही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि 2023मध्ये मोठ्या प्रमाणावरती अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या, परंतु ज्या काही शेतकरी बांधवांचं वैयक्तिक क्लेमचा पीक विमा होता तोही त्यांना भेटलेला नाही. तर अशाही सर्व शेतकरी बांधवांना आता 2022, 2023 आणि 2024 या तीनही वर्षांचा वार्षिक पीक विमा, जो की रखडलेला पीक विमा आहे, तर हा पीक विमा वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की पीक विम्याचं वितरण हे सुरू करण्यात येणार आहे लवकरच. आणि पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण झालेलं असताना आता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे, ती म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचं. तर हा जो दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा आहे, तोही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.